झी24 तास एक पाऊल पुढे। प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया अडचणीत आले। नांदेडमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी भोकरमध्ये ते आले असताना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं। या प्रकरणी झालेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला तोगडियांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते। त्यानंतर तोगडिया जे काही बोलले त्याचं परीक्षण करून त्यांच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी केलं होतं। भाषणाची चौकशी करून वेळ पडली तर कायदेशीर सल्ला घेऊन दोषी ते आढळले तर गुन्हा दाखल केला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यामुळे अडचणीत आलेले आहेत। प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। नांदेडमध्ये तोगडियांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। दोन समुदायामध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न करतं, भडकवणारी भाषणं करतं, त्यावेळी नेहमीच कारवाई केली जाते। आजपर्यंत आम्ही कोणालाही स्पेअर केलेलं नाही। तोगडिया यांनी जे स्टेटमेंट्स केलेले आहेत ते आम्ही तपासून बघतोय। त्यामध्ये जर ऑब्जेक्शनेबल काही असेल, आक्षेपार्ह काही असेल तर निश्चितपणे जी कारवाई करणं आवश्यक आहे ती केलीच जाईल। हैदराबादमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी एकीकडे अटक झालेली असताना आता तोगडियांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, केंद्रीय गृह मंत्रालयाने सुद्धा याची दखल घेतलेली होती आणि अखेर कारवाई करणार असल्याचं आर पाटलांनी म्हटलेलं आहे। गुन्हा दाखल झालाय, काय तपशील आहेत? आर पाटलांकडून जी माहिती मिळालेली आहे की या संदर्भात तोगडियांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी जे भाषण केलं होतं, द्वेषपूर्ण भाषण केलं होतं, त्या संदर्भात हा गुन्हा दाखल झालेला आहे। कलम 193A कलम 295च्या अंतर्गत हा गुन्हा झालेला आहे की ज्या भाषणामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतं, प्रक्षोभक भाषण करणं, ह्या कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की ओआयसीस नंतर कुठेतरी एक मागणी होत होती की अशाच पद्धतीचं तोगडिया यांनी जे भाषण केलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई होते। आर पाटील आज दिल्लीत होते तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की एक प्रक्रिया असते की जेव्हा जे भाषण केलेलं आहे ते तपासून बघण्यात येतं आणि त्यानंतर मत मागवण्यात येतं की ह्या प्रकरणी केस दाखल करता येऊ शकते का, आणि ही प्रक्रिया झाल्यानंतरच आपल्याला जी समजते की नांदेडमध्ये तोगडिया यांच्या विरोधात केस दाखल झालेली आहे। नक्कीच रश्मी, तुम्ही आमच्याबरोबर अशाच उपस्थित राहा। याबाबतची अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे हैदराबादमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी कर्नाटकाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर विहिप नेते प्रवीण तोगडिया हे प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी अडचणीत आलेले आहेत। ओवैसींप्रमाणेच तोगडियांना सुद्धा अटक होणार का असा सवाल आता विचारला जातोय। रश्मी, ओवैसींना तुरुंगात धाडण्यात आलेला आहे आणि त्याच प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आता तोगडियांचं काय होणार असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। सरकारकडून जी पावलं उचलली जात आहेत त्यावरून असं वाटतंय का की ओवैसींप्रमाणेच तोगडियांवर सुद्धा कारवाई केली जाईल? नक्कीच अमोल, ज्या पद्धतीने खरं तर जसं आपल्याला आर पाटील यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा अशी भाषणं होतात तेव्हा जी एक कायदेशीर कारवाई केली पाहिजे ती प्रोसेस आम्ही केलेली आहे। ते भाषण तपासून बघितलं पोलिसांनी आणि त्यानंतर या भाषणावर कारवाई करायची की नाही हे तपासून बघितल्यानंतरच आज हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अर्थात पोलीस यापुढे योग्य ती कारवाई करतीलच। आपल्याला माहिती आहे की ह्या भाषणानंतर एक मागणी होत होती, स्वतः काँग्रेस असेल किंवा एनसीपीच्या गटाने देखील मागणी होत होती की ह्या भाषणावर देखील कारवाई करण्यात यावी, कारण ओव्हरसीजवर जर कारवाई झाली तर मग या तोगडिया यांच्या भाषणावर का नाही। तर आता पहिली जी प्रक्रिया आहे तो गुन्हा दाखल झाला आणि नक्कीच पोलीस तोगडिया यांच्यावर पुढची कारवाई करेल। अमोल, धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीबद्दल। काय नेमकं हे संभाषण आहे हे सरकारच्या पातळीवर तपासून पाहिलं जाईल आणि त्यानंतर तोगडियांबाबत काय करायचं हाचा निर्णय घेतला जाईल असं आर पाटलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ओवैसींप्रमाणेच तोगडियांवर सुद्धा कारवाई होते का आणि ओवैसींप्रमाणेच त्यांची सुद्धा तुरुंगात रवानगी होते का हे बघणं महत्त्वाचं आहे। झी24 तास एक पाऊल पुढे।